अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा 22 सप्टेंबर पासून नवरात्र सुरू होते, म्हणजे 9 दिवस 9 देवीच्या रूपात आपण देवीची दुर्गा देवीची आपल्या कुलदेवीची पूजा करत असतो। तर अशा वेळेला आपल्या घरामध्ये जर आपण घटस्थापना करत नसेल तर आपण दिवा कसा लावायचा, मग अखंड दिवा कुठे लावायचा, कलश पूजन कसं करायचं याचा संपूर्ण मी लॉंग व्हिडिओ केले। बघा हिंदू धर्मामध्ये आपल्या प्रत्येक सणाला खूप महत्त्व आहे, तसंच नवरात्रामध्ये 9 दिवस आपण देवीची विविध रूपात पूजा करत असतो। आणि ही पूजा करत असताना म्हणजे प्रत्येकाच्या घरचे रीतिरिवाज पद्धत जी पूर्वीपासून आल्या तीच आपल्याला चालू ठेवायची आहे। वेगळं असं काही करायचं नाही। व्हिडिओमध्ये सांगितले म्हणून काही करायचं नाही, जे तुमचे रीतिरिवाज पद्धत पूर्वीपासून आली आहे तीच करायची। तुमच्या घरामध्ये जर घटस्थापना असेल तरच घटस्थापना करा, नसेल तर तुम्ही नव्यानं पद्धत पाडू नका। आता बघा घटस्थापना जर तुमच्याकडे असेल तर ती घटस्थापना कशी करायची, तर तुम्हाला सांगते एक पत्रावळी घ्यायची, त्यावरती माती, त्या मातीमध्ये मिक्स धान्य टाकायचं आणि त्याच्या बाजूला तुम्ही त्या देवीचं मूर्ती ठेवू शकता किंवा एक मडकं ठेवू शकता। त्यामध्ये तुम्ही ते दिवा वगैरे जे आहे ते तुमच्या पद्धतीनं करू शकता। आता दुसरी गोष्ट, जर तुम्ही घट बसवत नसाल, घटस्थापना करत नसाल तर तुम्ही तुमचे देव जे आहेत तर ते देव तुम्ही 22 सप्टेंबरला प्रत्येक देवाला अभिषेक घालायचा आणि हे देव तुम्ही विडाचं पान असतं त्या पानावरती तुम्ही हे देव स्थापन करायचे। 9 दिवस या देवांची पूजा करायची नाही, फक्त फुलं बदलायची आणि नैवेद्य रोजच्या रोज दाखवायचा, असं तुम्ही करायचं। तर आता बघा आपल्याला ह्या 9 दिवसात घटस्थापना नाही केली तरी चालेल, पण अखंड दिवा हा लावलाच पाहिजे। तर हा दिवा कसा लावायचा बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण त्या दिवशी देवघरातली पूजा करून देव स्थापन करायचे, पानावरती बसवायचे आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं, एक तांब्याचा कलश घ्यायचा, तांब्या घ्यायचा, तो तांब्या असावा, तो स्वच्छ घासायचा, पुसायचा, त्यावरती कुंकून स्वस्तिक काढायचं, दोन्ही बाजूला 2-2 दंडक काढायचे, त्यामध्ये पाणी भरायचं आणि थोड्याशा अक्षदा, 1 रुपयाचं नाणं, सुपारी टाकायची आणि त्यावरती पानाचे विड्याची पानं किंवा आंब्याची 5, 7, 9 पानं ठेवू शकता, त्यावरती नारळ ठेवायचा। कलश पूजन हे केलंच पाहिजे आणि त्या तांब्याच्या गळ्याला, म्हणजे तांब्या असतो त्याला कलाव्याचा दोरा गुंडाळायचा। हे म्हणजे कलस्थापना झाली। आता त्यानंतर बघा तुम्ही जिथे दिवा ठेवणार आहे, तुम्ही देवघरात जिथे जागा आहे तिथे ठेवा किंवा देवाच्या समोर ठेवला तरी चालेल। तर त्यासाठी काय करायचं बघा, तुम्ही तांदळाचे अष्टकमल म्हणजे अष्टदल कमल काढायचं। आता हे अष्टदल कमल कसं काढायचं ह्याचा सुद्धा मी व्हिडिओ टाकणार आहे, तो तुम्ही नक्की बघा। आता अष्टदल कमल जे आहे ते काढायचं, त्याच्यावरती हळद कुंकू ठेवायचं आणि त्यावरती तुम्ही जो दिवा लावणार आहे मातीचा घ्या किंवा पितळेचा घ्या किंवा चांदीचा घ्या तुमच्या इच्छेनं, पण तो दिवा जो आहे तो 9 दिवस राहील अशा पद्धतीनं मोठा घ्या, त्यामध्ये तेल रोजच्या रोज भरपूर घालायचं। आता बघा जे कलश स्थापना करणार आहे त्या खाली सुद्धा तुम्ही थोडेसे तांदूळ ठेवायचे, मग एखादी डिश घ्या आणि त्या डिशमध्ये तांदूळ घालून हळदी कुंकू घालून ठेवली तरी चालेल कलश। आता हे जे दिवा आहे त्या दिव्यामध्ये तुम्ही काय करायचं, वात घालायची। ती वात केवढी असावी, कमीत कमी एवढी वात असावी म्हणजे ती 9 दिवस जाईल। 1-2 वित्त किंवा 1.5 वित्त अशी वात करायची, त्यामध्ये किंवा कलाव्याचा दोरा घेतला तरी चालेल, तेल भरपूर घालायचं आणि दिव्याला हळदी कुंकू लावायचा आणि दिवा प्रज्वलित करायचा। असा अखंड दिवा तुम्ही 9 दिवस प्रज्वलित करायचा। आता समजा काही कारणास्तव दिवा विझला तर तुम्ही असं मनाला काही वाईट वाटून घ्यायचं नाही, कारण असं हे होतच असतं, कारण तेल कमी पडलं, काजळी काढत असताना सुद्धा दिवा विझत, पण त्यावेळी काय करायचं तुम्हाला एक सांगते, ज्या वेळेला तुम्ही त्या दिव्याला आलेली काजळी जी आहे ती काढत असतात त्यावेळेला दुसरा दिवा जो तुमच्या देवघरातला आहे तो लावून ठेवायचा आणि मग ह्याची काजळी काढायची
समजा दिवा विझला तर तुम्हाला त्याचं वाईट काय वाटणार नाही, पण असा कुठलाही त्रास होणार नाही तो तुम्हाला दिवा विझला म्हणून, असं काही नाही आहे। तुम्ही जी सेवा जी तिची पूजा देवीची करता ती मनापासून केला तरी तुम्हाला भक्तीनं भावनेनं शुद्ध भावनेनं करा, एवढंच करा, उपाय नक्की करा। एक म्हणजे घटस्थापना करता नाही आली तर चालेल, पण अखंड दिवा ठेवायला विसरू नका। आणि तांदळाचं अष्टदल कमल काढूनच त्यावरती दिवा ठेवा, अखंड दिवा ठेवा। पानावरती देव बसवू शकता, हे नक्की करा। नैवेद्य कोणता, रंग कोणते, मंत्र कोणता, कोणत्या रूपात देवी आले ह्याचा संपूर्ण मी लॉंग व्हिडिओ केलेला आहे, तोही बघा। हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील। आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा। तुमच्या सगळ्यांच्या सबस्क्राईबमुळेच आम्ही व्हिडिओ बनवतो, आम्हाला सपोर्ट मिळतो। श्री स्वामी समर्थ।